मात्र पाहूया तब्बल चांगलीशी पकड लावून लक्षात द्या अनिरुद्ध भोसले आपल्याला विनंती असेल आपण स्टेजच्या इथं आपला संपर्क साधायचा आहे. अनिरुद्ध भोसले मात्र सुंदर अशी पकड म्हणायला लागेल बोर्जे संघाकडून. चांगलीशी एक चांगल्याशा खेळाडूला पकड लावले सूरज जाधव. त्याला प्रत्युत्तर पाहूया. दावा केलेला आहे तर तो टच मारण्याचा. तसेच मैदान क्रमांक 2 वर 5-5 चढाई. मात्र पाहूया 5-5 चढाईमध्ये कोणता संघ विजय होणार आहे. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणार सामना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उसरोली असा होणारा सामना आहे. 5-5 चढाईचा सामना संपल्यानंतर आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. पंचांकडे वाद करू नका मित्रांनो. मात्र पाहूया 5-5 चढाईमध्ये कसबा निडी या संघाने तब्बल 4 गुणाची आघाडी घेतलेली आहे. मैदान क्रमांक 1 वर पाहूया सुपर टॅकल ऑन असेल आणि सुंदर असा सुपर टॅकल म्हणावा लागेल दिलीप पवार यांच्याकडून. शेनवेत संघाचा एक उत्कृष्ट असा मध्य कमरक्षक पाहूया सूरज यादव पुन्हा एकदा आणि मला वाटतं चांगलीशी पकड म्हणावी लागेल बोर्जेस संघाकडून. एक अष्टपैलू खेळाडू असा सूरज जाधव. आदिवासी समाजामध्ये एक अनेक मैदान असे गाजवलेले सूरज जाधव. मात्र पाहूया आज आपल्या संघाकडून मात्र थोडासा आज शांत आहे. मात्र वादळ कधी खवलल याची काही वेळ नसते. तर पाहूया पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. आणि मैदान क्रमांक 2 वर सामना संपायचा नावच घेत नाही. ता मात्र पुन्हा एकदा सुपर टॅकल. सुंदर असं सुपर टॅकल. तब्बल 2 सुपर टॅकल केले आहेत शेनवाई संघाने. तेही दिलीप पवार या खेळाडूने चांगलेसे
पकड म्हणावे लागेल खेळाडू काढून. मात्र पाहूया एक सुवर्ण चढाई म्हणावी लागेल मैदान क्रमांक 2 वर. एक सुवर्ण चढाई, एक चढाईवर निर्णय होतो या सामन्याचा होणार आहे. पुणे वर्सेस निडी, राजमाता पुणे वर्सेस कोसबाई निडी. या दोन्ही सामन्यामध्ये एक 5-5 चढाई झाल्या आणि या 5-5 चढाईमध्ये सुद्धा समान गुण झाले. मात्र 5-5 चढाईमध्ये समान गुण झाले तर आपण गोल्डन रेड म्हणजे सुवर्ण चढाई ज्याच्या पक्षामध्ये नाणेफेकीचा जो टॉच होऊन होतो तोच निर्णय घेऊ शकतो. चढाई या पकड काही घेऊ शकतो. मात्र सुंदर अशी पकड म्हणावी लागेल. एक थर रेड होती. मैदान क्रमांक 1 वर यापुढील चालू असा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना तो म्हणजे जय भवानी किहुरे वर्सेस वरसगाव. कुहिरे वर्सेस वरसगाव मैदान क्रमांक 1 वर चालू असता सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना आहे. आपल्याला पहिला पोकार आहे मित्रांनो. तसेच मैदान क्रमांक 2 वर पाहूया गोल्डन चढाई जे सुवर्ण चढाई. आणि तो सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उचरोली असा होणार सामना आहे. मला वाटतंय पुन्हा एकदा सूरज यादव याला गार केलेला आहे. मात्र आज सूरज यादव याचा काही खेळ दिसत नाही. मैदान क्रमांक 2 चा गुणलेखक रिझल्ट कळवायचा आहे. मात्र 5-5 चढाई झाल्या आणि 5-5 चढाईमध्ये गोल्डन रेड सुवर्ण चढाई अशी झाली आणि या सुवर्ण चढाईमध्ये मैदान क्रमांक 2 वर कोसबाई निडी वर्सेस राजमाता पुणे या सामन्यामध्ये तब्बल 5-5 चढाई झाल्या आणि या 5-5 चढाईमध्ये गोल्डन चढाई झाली आणि या गोल्डन चढाईमध्ये राजमाता कुणे रामजाई माता कुणे या संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे कौतुक. धन्यवाद मित्रांनो, आपण येथे आलात. चांगली खेळी केल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. चला जय बजरंग रोहा आणि जय हनुमान उसरोली मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. तसेच मैदान क्रमांक 1 वर तब्बल 11 गुणाची आघाडी आहे. ती म्हणजे भोरजे या संघाकडे.
चला मैदान क्रमांक 2 वर जय बजरंग रोहा आणि जय हनुमान उसरोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. मला वाटतं एक संघ उपस्थित होत आहे. धन्यवाद मित्रांनो. असाच सहकार्य करायचं आहे. सर्व संघाने असाच पुकार दिल्या दिल्या लगेच उपस्थित राहायचं आहे. हॅलो, लक्ष असू द्या. मैदान क्रमांक 1 वर शेनवे वर्षे भोरजे हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना आपल्यासाठी दुसरा पुकार असेल. जयभवानी कोहिरे वर्सेस वरसगाव सावया वरसगाव. जय भवानी कुहिरे वर्सेस सावया वरसगाव असा होणार सामना आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या. सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर राहायचा आहे. धन्यवाद. तसेच मैदान क्रमांक 2 वर मला वाटतंय कोणता संघ उपस्थित झालेला आहे? उसरोली काय? उसरोली हां, बजरंग रोहा. मात्र सुंदर असे कबड्डीचे सामने सुरू आहेत. मात्र पहिल्या फेरीचे सामने आपण अजूनही खेळवत आहोत. 12 वाजून गेलेले आहेत. मात्र पाहूया मैदान क्रमांक 1 वर शेनवई वर्सेस भोरजे असा सामना सुरू आहे. आणि मैदान क्रमांक 2 वर चालूचा सामना जय बजरंग रोहा वर्सेस उसरोली हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणार सामना कालभैरव भोरजे वर्सेस गावदेवी तलाघर असा होणार सामना आहे. चला पंचांना विनंती असेल मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. मात्र पाहूया मात्र पाहूया मैदान क्रमांक 1 वर शेवणे संघाचा तडेपट्टू पाहूया. बोनस मात्र ऑन असेल. मात्र सुंदर अशी एक गुण प्राप्त यशस्वी अशी चढाई म्हणावी लागेल. सुपर टॅकल पुन्हा एकदा ऑन आहे.
सामना संपायला शेवटची 2 मिनिटे पंचांचा इशारा. मात्र पाहूया पुन्हा एकदा सुपर टॅकल झालेला आहे. सेने संघाने चांगलेसे सुपर टॅकल केले. तब्बल हा तिसरा सुपर टॅकल असेल सेने संघाकडून. पाहूया तसेच मैदान क्रमांक 2 वर उसरली वर्सेस बजरंग रोहा. एक रोहा तालुक्यामध्ये एक नामकिंत संघ तो म्हणजे जय बजरंग रोहा. मात्र पहिली चढाई जय बजरंग रोहा कडून. ही सामना अतितटीचा सामना पाहून दिसून येणार आहे मैदान क्रमांक 2 वर. मैदान क्रमांक 1 चा सामना समाप्त झालेला आहे. या सामन्यामध्ये मला वाटते गावदेवी बोरजे हा संघ तब्बल 9 गुणाने विजय झालेला आहे. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे कौतुक. धन्यवाद मित्रांनो. हॅलो चला